सांगितलं की मी संभाजी ब्रिगेडचं काम करत असताना जरी माझं गाव जन्मानं घनेगाव असलं तर माझी कर्मभूमी ही साखर आहे. या साखर मी कधीही फेडू शकत नाही ही गोष्ट मी या ठिकाणी भैरवनाथाच्या साक्षीनं तुम्हाला सर्वांना सांगतो. आजच्या या चौडी बैठकीच्या निमित्तानं सर्वप्रथम मी जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आरक्षण जनक राजश्री शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवशाही अण्णाभाऊ साठे, शाहीर अहमद शेख, कर्मवीर मामासाहेब चंदाळे या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. आज आपण जरांगे पाटलांनी जे मुंबईमधलं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन पुकारलेलं आहे आणि या आंदोलनाच्या नियोजनाकरिता चावडी बैठकीसाठी तुम्ही साखरकर एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल साखरकरांचं सर्वप्रथम मी मनापासून बार्शी तालुक्यातील गंजवंत मराठा समाजाच्या वतीने आभार मानतो. तुम्हाला धन्यवाद देतो. आताच या ठिकाणी सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं आपल्याला का मुंबईला जाणं गरजेचं आहे, आपल्याला आरक्षण कशासाठी पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. मी फक्त एक दोन गोष्टी सांगणार आणि थांबणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आजपासून तुम्ही, मला वाटतं बऱ्याच जणांनी याच्यापूर्वी चालू केलेलं, पण आजपासून सगळ्यांनी कंपल्सरी आपल्याकडे असणाऱ्या मोबाईलचा वापर समाजासाठी चालू करा. 29 ऑगस्टच्या मोर्चासाठी, जरांगे पाटलासाठी चालू करा. कसं करता येईल? आजपासून सगळेजण व्हॉट्सअपला स्टेटस जरांगे पाटलांचा 29 ऑगस्ट ठेवायचं. जमल का नाही तुम्हाला? जमतंय. आजपासून चालू करा. दुसरी गोष्ट काय करता येईल? जसं व्हॉट्सअपला स्टेटस टाकता येईल तसं बरेच जण फेसबुक वापरतात, इंस्टाग्राम वापरतात. सगळ्यांनी इंस्टाग्रामवर फेसबुकला पोस्ट टाकायला जरांगे पाटला चालू करा. जमल का नाही तुम्हाला? या साऱ्या गोष्टी आहेत. यात एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की सोशल मीडियामध्ये आजपासून जरांगे पाटलाच्या पोस्ट तुम्ही टाकायला चालू करा. दुसरी गोष्ट आणखी काय करता येईल आपल्याला? दुसरी गोष्ट अशी करता येईल की निवांत ज्यावेळेस आपल्याकडे वेळ असेल त्यावेळेस आपण बरेच जण मोबाईल खिशात आपण काय करतो, स्टेटस ठेवायला लई वेळाचं काम नाही, 5-10 मिनिटाचं काम आहे, बरोबर आहे का? राहिल्या वेळेस आपण काय करतो, ज्या वेळेस प्रत्येकाकडे निवांत वेळ असेल त्यावेळेस आपण फेसबुकला किंवा व्हॉट्सअपवरती किंवा युट्यूबवरती नुसतं रील बघतो. काय बघतो? बरेच जण तुम्ही बोलत नाही का सगळेजण आपण रील बघतो. रील बघायचं थांबवा थोड्या वेळासाठी, अर्धा तास वेळ करायचा. आपल्या मोबाईल मध्ये जेवढे नंबर आहेत त्या प्रत्येकाला फोन करायला चालू करायचं, सांगायचं की मी मुंबईला जरांगे पाटलांच्या सोबत मोर्चामध्ये जाणार आहे, तुम्ही सुद्धा या. जमल का नाही तुम्हालाही? सगळं जमतंय साखर करणं, मला माहिती आहे. काय जमत नाही असं नाही, तुम्हाला सगळं जमतंय. तुम्ही ते आजपासून चालू करा. मी मागच्या वेळेस मोर्चामध्ये बघितलं मुंबईच्या 7-8 जण होते. पुढे गेला नाव 7-8-10 जण होती. अक्षरशः त्या पिकअप छोटा हत्तीचा रथ होता, वाटोळा गेला आणि सगळं टाकावर बसून खाली सुद्धा साखरती त्याच्यावर वरण उड्या म्हणजे नाचवली. छोटा हत्तीचा रथ आपण जो बनवला होता त्याला त्यावर बसून म्हणजे लय कामाने साखर कर कुठं नाही करत. जरांगे पाटलाच्या इतकी मोठी मुंबईमधली गर्दी आहे, स्टेजच्या पुढे मला हाक मारली, आनंदराव इकडे आहे, पाय ठेवायला जागा कसं इकडे या तिकडे आहे. म्हणजे साखरकर काय करतील त्याचा नियम नाही. सातत्यानं प्रत्येक आंदोलनामध्ये चळवळीमध्ये सहभाग घेणारं गाव हे साखर, लक्षात ठेवा. प्रत्येक आंदोलनामध्ये आणि चळवळ साखरामध्ये शिकतोय, लक्षात घ्या. ज्या वेळेस आपण म्हणजे उल्लेख करायला हरकत नाही, कवटीच्या झाडाखाली शिवजयंती साजरी केली तुमच्या गावकऱ्यांनी मिळून आणि त्यावेळेस अमोल मेटकरी तिथं आलते. आठवत आहे ना सगळ्याला? पहिल्यांदा अमोल मेटकरी तिथं आलते. योगायोग असा आहे, आज बैठक चालू अमोल मेटकरी आज सोलापूरमध्ये. म्हणजे योग बघा कसा आहे ना, ते आमदार झालेले कमिटीच्या ते सदस्य, म्हणजे असा अनेक सगळ्या गोष्टी मला साखरकरांच्या माहिती आहे. साखरकरांनी किती केलेला संघर्ष मला माहिती आहे. त्या संघर्षामध्ये मी काय भागीदार होतो, तुम्ही सगळेजण होता. असा आपण सगळेजणांनी मिळून आतापर्यंत जी काय समाजसेवा केलेली सगळ्यांनी एकत्र केली. आता आपल्याला सगळ्याला मिळून तुम्ही, मला वाटतं नियोजन तर तुम्हाला सांगायची गरज नाही. ह्या वेळेस तर बापू अशी परिस्थिती आहे साखरकरांची, अशी मला दिसते आहे. बहुतेक ज्या वेळेस आरक्षण देण्यासाठी